मैंने पूछा कि कैड फाइल किधर है, तो सब तीनों एक दूसरे को देख के हैं हैं ऐसे करे जैसे कि कैड फाइल बना ही नहीं है. Because it is a forced action by Amol and Krisha, supported by Krisha. म्हणून काय, that doesn't make up my personality. I'm known by blue चश्मा. मैडम देखो स्कल्पचर उधर है भी नहीं और ऐसे ऐसे बोल करके बताती है हियर विल बी अ स्कल्पचर एंड इट विल बी अ फोकल पॉइंट. ऐसा थोड़ी चलता है, कुछ भी कर. Hi Simran. हाय. So you have been here for a very long time. Do you have any memories, like fun memories or some memories that taught you anything? सो बाय फार खूप आहेत. छोटे 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 रोज होत राहतात माझ्यासोबत असं म्हटलं तरी चालेल. बेसिकली द फर्स्ट अँड मेजर माझ्या टीममध्ये आमच्या खूप जास्त फनी मोमेंट्स होत राहतात. बी इट सुनील दादा, क्रिशा आणि मेनली अमोल. सो अमोल इज माय डिझाईन लीड. सो बेसिकली त्याला मला असं छळत राहायला किंवा हे करायला फार आवडतं आणि आमच्यामध्ये असं तू तू मे होत राहतं. बट इट इज लाईक की ते लाईटली वर्क एन्व्हायरमेंट क्रिएट करतं माझ्यासाठी. सो द थिंग इज मी खूप बोलते असं त्याचं म्हणणं आहे आणि तुझी बडबड मला त्रास देते असं त्याला वाटतं. सो टू मॅनेज धिस थिंग एक दिवस बोलता 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 तो मला म्हटला की मी तुला एक चॅलेंज देतो की तू 2 दिवस मौन व्रत ठेवायचा कम्प्लिटली फुल ऑफिस आवर्समध्ये आणि तू एकही शब्द बोलायचा नाही. सो लाईक ठीक आहे फाईन, मी करून दाखवते एवढं काय तर. सो आणि सपोर्टिंगली क्रिशा पण बोलली हां हां कर ना, कर ऐसा वैसा. इट वॉज डिसाइडेड की मी मौन व्रत ठेवेल आणि हे फक्त माझ्या टीममेट्सला माहिती होतं की मी मौन व्रत ठेवणार आहे. सो इट वॉज नॉट ऑफिशियली अनाउन्स्ड इन द ऑफिस. सो मी मंडेला येऊन एक गोष्ट केली की मी एक पेपर काढला आणि त्याच्यावरती एक नोट लिहिली की फॉर 2 days दॅट इज मंडे अँड ट्युजडे आय एम ऑब्झर्विंग मौन व्रत because it is a forced action by Amol and Krisha, supported by Krisha. सो मी जर कोणाला रिप्लाय बॅक नाही केलं तर सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, कोणी ऑफेंड होऊ नका त्याने. सकाळपासून थोडे लोक येऊन बोलून गेले, मी त्यांना तो कागद दाखवायची, त्यांना ओके गेस्टर्सने जे काही येते बोलायची मी. बट इट हॅपन की मला बोलवलेलं गेलं बाहेर. वैभवी मॅम, HP सर, मी, क्रिशा, आम्ही सगळे होतो आणि सर बोलत होते आपण ना MCV मध्ये हे असं सगळं करू, आपण MCV मध्ये तसं सगळं करू. अँड एव्हरीवन वॉज गिव्हिंग देअर इनपुट्स. आय एम लाईक ही नेहमी बोलणारी व्यक्ती काहीच बोलत नाही आणि मग मला क्वेश्चन केलं तुझं काही मौन व्रत वगैरे आहे का? आहे. असे 2 दिवस मी पास ऑन केले. बट इट वॉज अ व्हेरी फन मोमेंट फॉर मी. आणि बाकीच्या लोकांनी जे काय टांग खिचाई करायची माझी ती केलीच साईड बाय साईड. बट इट वॉज ऑल्सो अ लेसन फॉर मी की शांत राहून पण कामं चांगली होतात. सो या, इट वॉज वन ऑफ द इन्सिडेन्सेस जे माझ्या चांगलं डोक्यात राहिलं. सेकंड इज लाईक साईट विजिट्स. सो जसा साईट विजिट्सचं हे चालू झालं, साईट विजिट्स और मीटिंग्स विथ द क्लायंट्स बेसिकली. सो इट हॅपन टू बी की मी जेव्हा जेव्हा साईट विजिटला गेली आहे जाताना एकदम छान प्रवास, येताना बाय एनी चान्स मला लेटच होतो. आणि एकदा असं झालंय की द साईट वॉज इन जुहू आणि इफ यू नो गाईज की ते अंधेरीचे रिक्षेवाले थोडेसे असेच असतात, त्यांना कुठे एक्झॅक्टली कोणाला न्यायचं असतं मला माहित नाही, पण आपल्याला जिथे जायचं असतं तिथे कधीच घेऊन जाणार नाही. सो वी बुक्ड ओला रिक्षा स्टील ना, कारण की कॅब तर यायलाच तयार नाही, ॲटलिस्ट रिक्षा तरी आहे. सो मी आणि अमोल अगेन आम्ही दोघं होतो आणि रिक्षा बुक केली अमोलने. आणि आम्ही तर आधी रिक्षा शोधत होतो, रिक्षा थांबत नव्हत्या म्हणून ओला रिक्षा करावी लागली. आणि त्या रिक्षेचा नंबर आला हे ते आणि आम्हाला दिसतंय की ती अशी येते आता जवळ. तो माणूस फोन उचलत नाही, काही नाही.
आम्ही भर चौकात सिग्नलच्या इथे त्या प्रत्येक रिक्षेचा असं करून अमोल ती आहे का असं चालू होतं आमचं. आणि लिटरली आमच्या समोर ती रिक्षा आली, त्याने दुसरं एक भाडं बसवलं होतं मागे पाठी, आणि आम्ही दोघं त्याच्याकडे असं सिग्नल थांबलं आणि आम्ही दोघं त्याच्याकडे, त्यांना कळलं की आम्ही ते ओलावाने दिसले. So, मी अशी बघते की बापरे, हे असं पण काही होऊ शकतं की मला माणूस दाखवतो तू बुक केलंय तर काय, मी घेतलाय मागे कस्टमर, आय विल गो माय सेल्फ. सेकंड इज महालक्ष्मीला वी हॅव अ क्लायंट ऑफिस. सो बेसिकली त्या क्लायंट मीटिंगसाठी दुपारी निघावं लागायचं आणि यायची परत वेळ संध्याकाळची असायची. अ बिग ट्रॅफिक टाइम की जेव्हा ऑफिसवाले सगळे सुटतात आणि कम्प्लीट एक असा कॅओस असतो. सो तेव्हा दीपक दादा, HP सर आणि मी, आम्ही तिघं मीटिंगला गेलेलो होतो. आणि तेव्हा आम्ही महालक्ष्मीचं पूर्ण दादर वगैरे पार्ट कव्हर करून वी रिच्ड अप टू एअरपोर्ट रोड. आम्ही तिथे होतो आणि ना कम्पॅरेटिव्हली ना खूप लवकर आलो आम्ही. सो मी म्हटलं अरे वा दीपक दादा, आज आपण लवकर आलो कम्पॅरेटिव्हली है ना, एवढ्या तिकडून. तर ते HP सर आणि दीपक दादांनी एक्झॅक्ट मागे बघितलं आणि त्यांचा असं रिप्लाय होता, जोपर्यंत घरी पोहोचत नाही तोपर्यंत असं वाक्य काढायचं नाही. आता बघ तुला 2 ते 3 तास लागतात की नाही इथून परत घरी जायला. अँड लिटरली एअरपोर्ट रोड पासून पूर्ण इथे यायला कम्प्लीट 3-3.5 तास गेले आरामशीर. नेक्स्ट टाइम पासून कितीही लवकर, अगदी तू जवळ आलीस घराच्या तरी असं वाक्य बोलायचं नाही की आज आपण लवकर आलो. त्याच्यानंतर एक अजून मेजर इन्सिडेंट असा होता जो रिसेंटलीच झालाय की ना माझ्याकडे एक प्रोजेक्ट दिलाय मला स्वतःला हँडल करण्यासाठी. सो क्लायंटला प्रेझेंट करायचं होतं आणि त्या प्रोजेक्टचे जे आहेत पार्टनर ते सर आहेत, HP सर आहेत. सो द थिंग इज त्याचं जे फर्स्ट कट प्रेझेंटेशन टाईप म्हणू शकतो तसं होतं. आणि मोठी साईट आहे ती. सो त्याच्यावरचं जे काही काम केलं गेलं ना कॅडवरचं किंवा हे, सो आमच्या PDF आम्ही सगळ्या A0वर केलेल्या, कारण की कम्पॅरेटिव्हली कोणत्या छोट्या ह्याच्यात बसत नव्हतं. सो माहीत नव्हतं हे की काही इश्यू येऊ शकतो A0मुळे. बट जेव्हा आम्ही गेलो तिथे प्रेझेंट करायला तर सर आणि प्रेझेंट करणार होते क्लायंटला, ना की आम्ही. काम आम्ही केलं होतं बट. सो ते स्टार्ट केलं आम्ही प्रेझेंट करायचं आणि PDF लोडच होत नव्हती बिकॉज A0मुळे ती सुपर हेवी झाली होती. आणि इट हॅपन की क्लायंट वेट करतोय, आम्ही त्याला बोलतोय हा PDF लोड होते पण हाऊ कॅन वी कीप अ क्लायंट वेटिंग फॉर सो लॉंग. सो आम्ही स्क्रीनशॉट घेऊन त्यांना समजवतोय, सर समजवतात, पण ते काही वर्क होत नव्हतं. मग सर बोलले ह्याची कॅड फाईल कुठे, कॅड फाईलवर आपण एक्सप्लेन करू. तर कॅड फाईल पण नाही, ते इतकं कट टू कट काम झालेलं होतं त्याचं. 5ला मीटिंग आणि 5ला 10 कमी असताना आमचं काम झालं आणि आम्ही कॉन्फरन्समध्ये येऊन सेटअप केलेला. सो ती कॅड फाईल कोणाच्या तरी वेगळ्याच्याच PC वरती, कॅड फाईल कुठे असं माझं, मी, पयोजा आणि मनस्वी आम्ही तिघी होतो. समजत कॅड फाईल. मग सरांनी ते पण सोडून दिलं, जाऊ दे. मग सरांनी मला काही एक्सप्लेन करायला लावलं वगैरे. ठीक आहे, त्या छोट्या छोट्या गोष्टी झाल्या, चांगलं झालं प्रेझेंटेशन. त्याच्यानंतर परत डेस्कवर गेलो, संध्याकाळ झाली होती. तर तेव्हा ना फक्त डेस्कच्या इथे मी, क्रिशा, मकरंद सर आणि HP सर आमच्या मागे येऊन बसले. आणि मग ते ना म्हणजे त्या प्रेझेंटेशनचे एक एक इन्सिडेंट्स त्या सगळ्यांना सांगायला लागले की ये मैडम को मैंने पूछा कि कैड फाइल किधर है, तो सब तीनों एक दूसरे को देख के हैं ऐसे करे जैसे कि कैड फाइल बनाई ही नहीं है चीज की, मैंने क्या मांग लिया इनको कि कैड फाइल है, कैड फाइल कुठे, असं तसं ऐसे मांग रहे ये लोग मुझे. मग ते झालं. मग सर म्हणता अरे मैडम देखो स्कल्पचर उधर है भी नहीं और ऐसे ऐसे गोल करके बताती है हियर विल बी अ स्कल्पचर एंड इट विल बी अ फोकल पॉइंट. ऐसा थोड़ी चलता है, कुछ भी करती है मैडम. तो फिर मग त्याच्यानंतर म्हणे तो रोडची विड्थ वेगळी, त्यांच्या सेक्शनची विड्थ वेगळी चालली. मी त्यांना म्हणतोय हे चुकीचं, तरी त्या त्यांना म्हणताय नाही दिस इज राईट हा सेक्शन बरोबर आहे.
सो एक सरांनी जेवढं ऑब्झर्व केलं होतं ना त्या मीटिंगमध्ये जे काही इन्सिडेन्सेस झाले, मला ते लक्षात नाही आलं की सरांनी एवढं ऑब्झर्व केलं असेल, बट दे ऑब्झर्वड इट. आणि ते नंतर ना एक आणि नंतर मलाही खूप हसू यायला लागलं. ते दोघंही पण खूप हसत होते. आणि मग मकरंद सर म्हणतात, "तरी पण तुम्हाला खूप सौम्य भाषेत सर बोलतायत. नाहीतर आम्हाला तर किती किती बोललेलेत सुरुवातीला." असं लाइक बट ॲट दी एंड सरांचं एक वाक्य होतं की तू तुझ्या चुकांवर हसायला शिक. कारण की चुका या होत राहणार, बट जर पुढे जात राहायचंय, हा वर्क फ्लो म्हणजे मेंटेन करायचा आहे, तर यू नीड टू बी हॅपी ॲज वेल. की तू चुकते बट तू शिकते आणि तू हसत पण राहा त्या गोष्टींवरती, की प्रोबॅबली पुढे जाऊन या मिस्टेक्स होणार पण नाही. बट तुझ्या इनिशियल स्टेजमध्ये इट्स लाईक मोटिवेशन फॉर यू. सो इट वॉज म्हणजे ती एक गोष्ट चांगली डोक्यात राहिली माझ्या. सो या असे सगळे इन्सिडेन्सेस झाले. Wow. So it was very funny, also very motivational talk with you. So thank you so much. थँक्यू. And all the best for your future site visits. थँक्यू. होपफुली.